आज मी ज्या गोष्टीचा अनुभव घेत आहे किंवा जी वेळ मायावर आली आहे ती वेळ दुश्मनावर यावं नये असं तरी मी म्हणतो गड्या. कारण की मी 3 वर्ष या क्वार्टरवर राहिली आहे. या फक्त हे क्वार्टर नसून याच्यावर इमोशनली अटॅचमेंट आहे, काही आमच्या आठवणी आहे. आरुषी मी इथं जेव्हा आली होती तेव्हा आरुषी 1 वर्षाची होती आणि आता ते 3.5 वर्षाची झाली आहे. आणि आमच्याही पण दोघांच्या भांडणाच्या, हसी मजाकच्या किंवा प्रेमाच्या आठवणी या क्वार्टरमध्येच आहे. नंतर आता क्वार्टर समेटायचा आहे, म्हणजे पूर्ण पसारा, तोच पसारा आम्हाला बॅगीत घेऊन घरी जायचा होता. अशा प्रकारे आमचा पसारा आवरणं चालू होता. आणि या पसारात मला दिसला होता हे माझी जुनी आठवण, म्हणजे हा चष्मा लावून पाहिला. आज तर मला बेकार दिसत होता आहे. नंतर मी जेव्हा लावत होती ना तेव्हा रेग्युलरली चष्मा लावत होती, पण आता नाही लावत. नंतर पूर्ण कपाटातले असे कपडे घेतले की आपण बॅगेत टाकू म्हणून. त्या कपड्याला पाहून तर माझ्या डोक्याचं दहीच झालं की मी कसा एवढा मोठा पसारा आवरू म्हणून. नंतर कसा तरी पसाऱ्यात थोडीशी जागा करून जेवण करायला बसलो. म्हटलं चला जेवण तरी करून घेऊ. तो घड्याळात पाहिलं तर 3 वाजले होते हा पसारा आवरता आवरता. हे शिफ्टिंग म्हटलं ना तर लई बेकार गोष्ट असते. येतानाही तेच गोष्ट आणि जातानाही तेच गोष्ट. एवढा मोठा पसारा थोडं थोडं करून आम्ही रूम किंवा किचन असा थोडा थोडा पसारा आवरणं चालू होता. नंतर जेवण झाल्यावर नवरबा म्हणत की चहा पाहिजे. म्हटलं ते बरं आहे, कारण की आमची दिवसभर एवढी भयंकर चिडचिड होत होती. ते चिडत होते मायावर, मी चिडत होती त्याच्यावर, पण दोघं मिळून काम करणं चालूच होतं आमचं. म्हणून मग चहा केला. ते थोडंसं आराम करतो म्हणून म्हटलं ठीक आहे तुम्ही आराम करा, तोपर्यंत मी करतो. नंतर लास्ट पॅकिंग आमची चालू होती. आरुषीचे खेळणे थोडेसे, म्हणजे लय कमी खेळणे आम्ही तिचे घरी घेऊन जाणार आहे. जास्तीत जास्त खेळणे तिचे इथंच ठेवले आहे, कारण की तुटफूट झाले होते सगळे. मग अशा प्रकारे खेळणे आवरले. आणि आम्ही जे करत आहे त्याच्यापासून आरुषीले काहीच माहीत नव्हतं की आपण आता याच्यावर डबल येणार नाही आहे की काय. ते बिचारी तिच्यातच गुंतून हे खेळणं घेऊ दे, ते खेळणं घेऊन दे. तिला काहीच आयडिया नव्हती की इथं आपण म्हणजे वापस येणार नाही आहे म्हणून. नंतर रात्रीचा पसार आवरेपर्यंत मी तर मंजुलिका दिसत होती आणि एवढं भयंकर थकणं चालू होतं. व्हिडिओ एडिट केले नव्हते, फक्त तसेच ठेवले होते. आज करत आहे व्हिडिओ एडिट. नंतर मी आंघोळ केली, आरुषीची आंघोळ करून गेली. थोडं बरं वाटत होतं अशा प्रकारे. नंतर एवढं सगळं दिवसभर थकल्यावर आता स्वयंपाकाची माझी बिलकुल इच्छा नव्हती, पण आमची नवरोबाची फरमाईश होती की त्याला भजे खायचे होते. मी म्हटलं ठीक आहे, आता याला पाहून तर आयडिया आलीच असेल की मी भजे करणार होती म्हणून. नंतर भजे करायला घेतले. नंतर म्हटलं भजे केले आणि थोडीशी खिचडीचा कुकर लावून घेतला. आणि सकाळचं पण जे मिक्स वरण आणि भाकरी केल्या होत्या ते होतं, त्याच्यात नवरबाचं होऊन जाणार होतं. आणि याच्यात अशा प्रकारे आम्ही रात्रीचं जेवण बनवलं होतं. तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील किंवा पुढचे ब्लॉग पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.